प्रयागराज महाकुंभ 2025 मी जे रिक्षात बसलो त्या रिक्षाला आग लागली इकडे बघा। असं काहीसा रोपवेला आपण चाललेलो आहोत। मनी नाही भाव आणि देवा मला पाव अशी परिस्थिती आहे। जय माता ने बुलाया है, बोला जय माता दी, जोर से बोलो जय माता दी, जय माता दी। चारी साईडला ना मंडळी पूर्ण दरी दरीच आहे आणि मध्यभागी असं मंदिर आहे। परत 108 शक्तिपीठांपैकी एक आहे। अशा करायची पद्धत झाली। समोसा, इडली, वडा, मेंदू वडा, पुरी भाजी, जलेबी, सँडविच 750 रुपयात आपण जेवढे पण लोक असतील तेवढे जाऊ शकता। ते यूपी आहे या एमपी आहे आणि मध्ये नदी आहे मंदाकिनी आणि एकमेव मंदिर जिकडे प्रभू श्रीराम बसलेले अवस्थेत आहे पूर्ण। ही आपल्या हनुमानधारा आहे। ती घुसल का बाबा, बाबा घुसल का? जय बोलो हनुमान की। उत्तर प्रदेश में आपका स्वागत है। प्रयागराज स्पेशल सर्च केला आम्ही लोकांनी, आम्हाला काही रूम भेटले नाहीयेत। हॅलो मंडळी, गुड मॉर्निंग, हॅव अ लवली डे, वेलकम बॅक टू माय चॅनल। तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील व्लॉग्स। तर म्हणजे तब्येत खराब झाली त्याच्यामुळे आवाज तुम्ही ॲडजस्ट करून घ्या। सर्दी खोकला वगैरे बऱ्याचशा 2-3 गोष्टी झाल्यात। बाकी काय एवढं काही सिरियस इश्यू नाही आहे, बट त्याच्यामुळे आवाज थोडा दबलेला येईल तुम्हाला, कारण थंडीच इकडे तेवढी त्याच्यामुळे तब्येत खराब आहे। आणि तुम्हाला जसं की मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं आम्ही थांबलो होतो हॉटेल आकृतीला आणि आता आम्ही इथंच आहे, अजून सोडला नाही हॉटेल, अजून चेकआउट नाही केलं आहे। कारण इथून आपण या रूटने गेलो ना का 3 किलोमीटरच आपल्याला माताचं मंदिर आहे। तो आता आपण तिकडे गेलो आणि आत्ता वाजले सकाळच्या 8 आणि हे सगळं विनोद काकामुळे शक्य होत आहे, कारण त्यांनी आम्हाला लई लवकर उठवला, त्याच्याबद्दल धन्यवाद। बाबा तुम्ही 6 वाजल्यापासून उठवत होते, 7ला उठलो ना आम्ही। आपण आलो आणि आपण आता पहिले पार्किंगचे तिकीट्स पाडले, म्हणजे एंट्री गेट आहे 60 रुपये, मला वाटतं पार्किंगचे वेगळे असेल, एंट्री तिकीट आहे 60 रुपये। तर तिकडनं रस्ता केला तो आपण चालत जायचा असेल पायऱ्यांमार्गे तर तो आहे, आणि हा आपला रोपवेच्या पार्किंगला झालोय आपण। आमचा पण प्लॅन होता चालतच जायचा, पण आता आम्ही उठलो लेट, 6ला निघलो असतो ना। आम्ही नाही तुम्ही, म्हणजे मी ओके, नाही तुम्ही 3 जण, मी उठलेलो, मी पण जवळ ऑलमोस्ट नाही। सो आम्ही लेट उठलो, झाली चुकी, त्याच्यामुळे आम्हाला आता टायमिंग आमचा सगळा बिघडलाय, कारण आम्हाला हा करून नंतर चित्रकूट करायचंय, तो करून नंतर प्रयागराजला सुद्धा पोहोचायचंय, त्याच्यामुळे आता आम्ही स्किप करतो चालत जाण्यानंतर रोपवे आम्ही बुक केलंय, बघूया पुढे कसं। आपल्याला वैष्णवी देवीला जायचं मागा आपला योग आला नाही, पण आता इकडचा फील तसाच काहीसा येतोय, म्हणजे जय माता त्याचे सर्व तसंच काहीसा ऍटमॉस्फेअर आहे इकडे। हा बघा, आणि गर्दी मला वाटतं खूप असेल मे बी वरती, स्वतः बघूया कसं काय ते। आम्ही ऑनलाईन बुक केल्यामुळे आम्हाला डायरेक्ट भेटले आणि बाकी लोकांना आता अशी लाईन आहे। बघूया VIP लोक आले आमचे VIP लोक। खूप भारी इकडं फील येतोय, म्हणजे मला ते वैष्णव देवीचा फील येतं। काय रे वैष्णव देवीचा फील येतो का नाही जय? मंडळी, जर तुम्ही शारदा मंदिर मेहरला येत असाल ना, तर तुम्ही जर रोपवेने येत असाल ना तर ऑनलाईन बुकिंग करा, कारण ऑफलाईनसाठी मंडळी एवढी मोठी लाईन आहे ना, त्या 3-4 लाईनी पार तिकडे पर्यंत आहेत, म्हणजे पार लांब पर्यंत आहेत, आणि ऑनलाईन असल्यामुळे आम्हाला डायरेक्ट आहे। आम्हाला फक्त बोलले 5 मिनिटं थांबा तुम्हाला डायरेक्ट देतो, त्याच्यामुळे ऑनलाईनचा लाभ फायदा आहे। स्वतः भेटूया आपण डायरेक्ट, आहे बघा इकडे रोपवे आतमध्ये आणि आपला पण आता रोपवे येणारच आहे लवकरच। मंडळी असं काहीसा रोपवेला आपण चाललेलो आहोत आणि फार सुंदर दृश्य बघत बघत, फुल जंगल आहे इकडे मंडळी सगळ्या इकडे, हे बघा इकडे पण फुल जंगल आहे, इकडे बऱ्यापैकी शहर दिसतो इकडचा, म्हणजे बघा किती रोपवे आहेत। 4 लोकांसाठी नाश्ता करून आलेले आहेत, गाडीमध्ये एवढी भूक लागली होती, नाश्ता करून दर्शन करायला असे बुवा चालतो एवढं काही नाही। आणि मंडळी 4 लोकांसाठी कम्फर्टेबल आहेत। आम्ही बघा आहेत मांसाहारीवाले, पण तरी आम्ही नाश्ता नाही केला, पोटी देवीच्या दर्शनाला, त्याला म्हणतात श्रद्धा, आणि हे मनी नाही भाव आणि देवा मला पाव अशी परिस्थिती आहे यांची। हे पाव खाणार आहेत पिझ्झा बर्गर। तुम्ही जर चालत येणार असाल तर तुम्ही अशा रूटने आला, एकदम वैष्णव देवाला फील आहे। आणि आम्ही आता रोपवे मार्गाने आलेलो आहोत, बघूया आता आपली मंडळी कुठे गेली काय माहिती, कुठे गेली वाटतं। चलो, आणि मंडळी आपण असा इकडनं आलेलो आहोत आणि इकडे छोटे छोटे इकडे मंदिर त्यांनी केलेले आहेत क्रिएट, आणि इकडे मेन मंदिरला आता आपण चाललेलो आहोत, आणि गर्दी जरा कमीच आहे कारण मी सकाळी आलो त्याच्यामुळं, आणि इकडे खूप गर्दी असते जेव्हा मंडळी काही फेस्टिवल म्हणजे नवरात्री बोला किंवा काय जेव्हा असं खूप गर्दी असते।
असा काहीसा जय मा शारदा मंदिर आहे मंडळी. आणि इकडे अशी गर्दी आणि पूर्ण दरी दिसते मंडळी. इकडे दरीच दरी आणि पूर्ण ओपन आहे मंदिर. इकडे जाम भारी वाइब्स येतात मंडळी. ऊंचे पर्वत पे रानी माँ ने दरबार लगाया है. अरे चलो बुलावा आया है माता ने बुलाया है. बोला जय माता दी. जय मा शारदा. जय मा शारदा देवीला आम्ही आलेलो आहोत आणि भक्ती गीत गाणे वगैरे बोलत आम्ही एकदम मन प्रसन्न घेऊन असा मस्त वाइब्स घेऊन इथे पोहोचलेलो आहोत. बोलो शारदा मैया की जय. प्यार से बोलो, प्रेम से बोलो, अरे जोर से बोलो जय माता दी. शारदा माता तुम्ही दर्शन घेऊ शकता. इकडे तुम्ही दर्शन घेऊ शकता मातेचं. आतमध्ये दर्शन घेतलं कॅमेरा बघूया पुढे काय काय दर्शन मिळतं तुम्हाला. मंडळी फार सुंदर आमचं दर्शन झालेलं आहे आणि जरा गर्दी कमी आहे. नाही तर मंडळी पूर्ण इकडनं ही बघा ही लाईन चालू असते. पण आज 2-3 दिवस झाले गर्दी खूप कमी असते ते लोक बोलत आहेत. त्याच्यामुळे ती लाईन चालू नाही तर जाम गर्दी असते. आतमध्ये गर्दी होते. कॅमेरा जास्त अलाउड नव्हता म्हणून काही जास्त शूट नाही केलं. मंडळी हा बघा आपण या उड्डाण खटल्याने आलो आणि असा काहीसा सीन आहे मंदिराच्या वरतून. हा बघा किती वरती. आता तुम्हाला थोडासा फील येईल की आम्ही किती वरती आहे. उंचावर आहे ठिकाण. आणि इकडे मंदिर असंच त्या साईडला सुद्धा आहे. सो चारही साईडला एवढंच वरती आणि मस्त टोकावर आपलं मंदिर आहे. नमस्कार. तर आपण आता आलेलो आहोत शारदा माता मंदिरमध्ये जे स्थित आहे मेहरमध्ये. प्रयागराज पासून एक 250 किलोमीटरवर आहे. मध्य प्रदेशमध्ये येतं ते. आणि या मंदिराचे वैशिष्ट्य असं आहे की पुराणामध्ये लिहिलेलं आहे की सती माता जेव्हा चालल्या होत्या तेव्हा त्यांच्या हार जो गळ्यातला तो इथे पडला होता. त्याच्यामुळे तो माईचा हार म्हणून ते मेहर प्रसिद्ध झालं हे शहर मेहर म्हणून. पुढे नंतर त्याचा अपभ्रंश होऊन शब्दाचा मैहर असं मग त्याचं नाव प्रचलित पडलेलं आहे. त्याच्यामुळे आणि हे जे स्थान आहे हे आपल्या 108 शक्तिपीठांपैकी एक आहे. आणि तुम्ही गर्दी बघून तुम्हाला अनुभव आलाच असेल की किती जागृत देवस्थान आहे. आणि तुम्ही सर्वांनी पण नक्कीच दर्शन करा. खूप जागृत आहे आणि खूप प्रसन्न वाटलं मनाला. बोला शारदा माते की. तो मंडळी येताना तर आलो आम्ही फास्ट ऑनलाईन मुले. जाताना बघा 1, 2, 3, 4 एवढी अशी लाईन म्हणजे ऑलमोस्ट आमचा अर्धा घंटा गेला सगळ्या लाईनी पार करून. आणि आता आमचा नंबर आलाय. सो चला भेटूया आता आपण पुन्हा एकदा त्याच उड्डाण खटोल्यामध्ये. आणि मंडळी आता आमचा परतीचा प्रवास चालू झाला आहे. त्याच जोशात त्याच उत्साहात आम्ही पुन्हा एकदा उड्डाण खटोल्यामध्ये बसला. आणि असा काहीसा खालचा सीन आहे उतरतानीचा आहे तुम्ही बघू शकता. मंडळी रोपवे मधून आपण बाहेर निघलो आणि तिचं आपलं हे ऍडव्हर्टाइजमेंटचं दिलंय. इकडचा फेमस आहे. सो आपण पण इकडे आलोय. फेमस इन द सेन्स इकडे जरा हेच बरं वाटतं कारण छोटी छोटी दुकान आहे. स्वतः इथे आम्ही आलोय. स्वतः देऊया काहीतरी ऑर्डर. मंडळी हे काय नाश्ता करायची पद्धत झाली. समोसा, इडली, वडा, मेंदू वडा, पुरी भाजी, जलेबी, सँडविच काय 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 बघा डिश का माणसात का त्यात आता कॉफी पण घेतली. हा बरोबर. तर चला मंडळी आता भेटूया आपण कॉफी पिऊन. बाहेर आलो आम्ही आणि इकडे आम्हाला आता दिसलं की इकडे महाप्रसादाचा पण आहे. इकडे निःशुल्क आहे ते पण. म्हणजे तुम्ही कुठल्याही शुल्काने जर तुम्हाला असं काहीतरी महाप्रसाद मिळतो. सो हेही तुम्ही लाभ घेऊ शकता. इकडे तुम्हाला पैसे द्यायची पण काही गरज नाहीये. आणि मंडळी काल एक गोष्ट दाखवायची राहून गेली. आमच्या गाडीवर आम्ही असं काही करून आलो होतो. महाकुंभ मेला प्रयागराज आणि आपला भाऊंचा चॅनल पण आहे हे दाखवायचं काल राहून गेलं. आणि महाकुंभ मेला भाऊने फुल खर्च करून आलता गाडीवर. पुन्हा एकदा बॅगी भरून हॉटेल आकृतीला बाय बाय करून आम्ही आता निघलो आहोत चित्रकूटला. मंडळी मेहरवरनं निघलो आणि तिथनं चित्रकूट आहे ते 120-130 काहीतरी समथिंग किलोमीटर होता. आणि आता 50 किलोमीटर बाकी आहे चित्रकूट. आणि आता आम्ही आलोय. थोडंसं इकडे रस्ता खराब आहे पण थोडासा आमचा ब्रेक चालू आहे. संत्र्या मोसंबी घेतल्या ऑरेंज ब्रेक.
इकडे संत्र्या आणि थोडीशी एनर्जी नाही भेटले आम्हाला, पण मध्य प्रदेशमध्ये भेटली आणि थोडीशी एनर्जी हवी म्हणून थोडंसं एनर्जी ड्रिंक सुद्धा आम्ही घेतोय बिकॉज ऑफ थोडी एनर्जी हवी. सो आता आम्ही आता MP मधून UP मध्ये आलो, म्हणजेच मध्य प्रदेशमधून उत्तर प्रदेशमध्ये. आणि जसं की तुम्हाला मी म्हटलं चित्रकूटला आम्ही झालो तर आम्ही चित्रकूटला पोचलेलो आहोत आणि तिकडच्या ह्या गलिया आहेत चित्रकूटच्या. आणि आता आम्ही चाललोय सर्वप्रथम रामघाटला, जिकडे प्रभू श्रीराम जेव्हा वनवासात होते 14 वर्ष, त्यातून 11 वर्ष त्यांनी इकडे काढलेत. आणि ज्या घाटावर ते आंघोळ वगैरे करायची त्या घाटावर आपण आता चाललेलो आहोत. 650 रुपये लेते हैं, 4 मंदिर है, 4 घाट है, पूरा 1 किलोमीटर का पूरा राउंडिंग करा. 650 रुपये में कितना लोग जा सकते हैं? आप 2 लोग हैं, 2 4 5 10 जो भी है आप ही लोग रहेंगे. पूरा राउंडिंग कराएंगे, आप किसी और को न बैठाएंगे. ये वहाँ से वहाँ तक है. ये ब्रिज है, ये कौन सी टिकट है, इसके एक और आगे ब्रिज है. वहाँ तक लेकर के जाऊँगा, रिटर्न में लेकर के यहीं आऊँगा. मंदिर देखेंगे तो 2 मंदिर नदी के ऊपर MP में है, 2 मंदिर नदी के ऊपर UP राज्य में. ये UP डिस्ट्रिक्ट है, वो MP डिस्ट्रिक्ट है. ये UP डिस्ट्रिक्ट है, वो MP डिस्ट्रिक्ट है. उस साइड अच्छा, ये जो नदी के उस पार में MP है, इधर UP है. ये जो नदी है ना, ये मंदाकिनी नदी है. समजला का मंडळी, तो UP आहे, ये MP आहे आणि मध्ये नदी आहे मंदाकिनी. आणि 750 रुपये घेतात ते. हा ये UP आहे, वो MP आहे. मंडळी तो मध्य प्रदेश आणि हा उत्तर प्रदेश एका याच्यामध्ये. आणि 750 रुपयात आपण जेवढे पण लोक असतील तेवढे जाऊ शकता, ते तिथून फिरून आणतील. बस मला तर काही इंटरेस्टिंग वाटत नाहीये, सो मी तर काही राईड प्रिफर नाही करत आहे. बघू हे लोक जात असतील तर आय डोंट नो, बघूया पुढे. आता तो मंडळी आम्ही आता रामघाटला आंघोळ तर नाही करत आहे, पण आपला हातपाय धुतोय आम्ही. आणि आता भेटूया हातपाय धुवून. आणि इकडे बघायला मस्त वाटतंय हा घाट पण, कारण हे सगळं शिकारा टाईप बोटी आहेत. पण इकडे आपल्या बजरंगबलीची खूप भली मोठी मूर्ती सुद्धा आहे त्या साईडला. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट, एक माणूस 10 सेकंदात स्टेट क्रॉस करू शकतो. त्या साईडला मध्य प्रदेश, या साईडला उत्तर प्रदेश. एक स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये आम्ही फक्त 2 मिनिटात पोहोचू. हा बघा आम्ही चालत चालत जातो, पण एक स्टेट मधून 2 मिनिटात. हे बघा, यो उत्तर प्रदेश, यो मध्य प्रदेश. चलो आपण त्या साईडला होतो. आणि बघा बजरंगबलींची भव्य दिव्य अशी मूर्ती आहे, ही सुद्धा तुम्ही बघून घ्या. श्रीराम जानकी मंदिर. आणि पहिल्यांदा त्यांचा विश्राम मंडळी प्रभू श्रीरामाने आणि सीतामाईने आपल्या इकडे घेतला होता. सो मंडळी तुम्ही सगळीकडे राम मंदिर बघितले असेल, प्रभू श्रीरामांचं तुम्ही खूप मंदिरं बघितली असेल, बट इथे एक मंदिर एक वैशिष्ट्य आहे. तर तुम्ही जेवढे पण प्रभू श्रीराम आणि सीतामातेचं मंदिर बघितलं, प्रत्येक मंदिरामध्ये प्रभू श्रीराम हे उभ्या अवस्थेत असतात. हा एकमेव मंदिर आहे जिकडे प्रभू श्रीराम बसलेल्या अवस्थेत आहे. पूर्ण मला माझ्या दृष्टिकोनातून आहे, सगळीकडच्या दृष्टिकोनातून, तर तेही तुम्हाला दाखवतो मी. सो मंडळी हे बघा बसलेली मूर्ती आहे, म्हणजे भारतात तुम्हाला पहिल्यांदाच बघायला भेटली असेल. प्रभू श्रीराम, सीतामाई तसेच लक्ष्मणजी सुद्धा आहेत सोबत. त्या सगळ्यांची मूर्ती बसलेल्या याच्यामध्ये आहे. सो मंडळी आम्ही चित्रकूटमध्येच आहोत. जसं की तुम्ही मगाशी बघितलं, आपण रामघाट बघितला. आणि आता आपण झालो हनुमान धारा बघायला, जिकडे हनुमानाचं इथे आहे ना एक धार इथं पाण्याची, ती कुठून येते ते कोणाला अजून शास्त्रज्ञांना पण शोध लागला नाही. आणि ती याच्यासाठी येतं, असं पुराणाच्या शास्त्रात लिहिलेलं आहे की ती येते की हनुमानाचा अभिषेक घेण्यासाठी, म्हणजे आपला भगवान आहे ना हनुमान भगवान यांचा अभिषेक करण्यासाठी येते. सो आता बघूया आपण चालू. आणि इकडे पण रोपवे, सकाळी पण तुम्ही रोपवे बघितला, आता पण रोपवेने जायचं आहे बघा. एंट्री करतो आम्ही, आता भेटूया पुढे. तर मंडळी सकाळी पण बसलो होतो रोपवेमध्ये आणि आता पण रोपवेमध्येच बसणार आहोत. सो चला. आणि हा थोडा मोठा रोपवे, सकाळचा थोडा छोटा होता. सो चला. हा बघा इकडे आहेत आपल्या बजरंगबलीची ती धारा. आणि असा काहीसा रोपवे आपण क्रॉस केला आहे. आम्ही आतमध्ये आलेलो आहोत. आणि इकडे बघा सीन कसा आलाय, हा बघा सूर्य अस्त होत आहे आणि आपल्याला वरती जायचं आहे, असा सगळा सीन आहे. सो आता भेटूया आपण पुढे, चला. आता ऑलमोस्ट आम्ही वरती पोहोचलो. ते बघा वरतून असा काहीसा दृश्य दिसतो सगळं इकडचा. आणि आता आम्ही पोचलेलो आहोत वरती. हा बघा आपला स्टेशन रोपवेचा. सो आता बघूया पुढे. आपण इकडनं आलो, जय. आणि आता बघूया वरती कुठे काय आहे ते, जय. बघू हे आपल्या हनुमान धारा आहे. बजरंगबलींचं तुम्ही मंदिर आणि धारा तर बघितलं. कॅमेरा आला होता तर थोडासा मी पटकन काढला. ते वरतून जी पाईप टाईप होता तिथून धारा येते, कुठून येते माहिती नाहीये. आणि प्रॉपर त्या बजरंगबलींच्या आपल्या मुकुटावरतीच पडते, म्हणजे अभिषेक घालण्यासाठी. आणि आपण बजरंगबलीचा चालला आहे. आणि आता आपण चाललो सीता मैयाचं दर्शन घ्यायला आपल्या. स्वतः बघूया वरती काय मंडळी, बऱ्याचशा पायऱ्या चढून
आणि इकडे वरती पण दुकानं वगैरे आहेत भरपूर अशी. हा आणि यो काय करतो रे? चला दम लागला थोडासा. भारत शत्रुघ्न जनक जी राम जी को मनाने के लिए आए, भरत मिलाप हुआ. कहाँ से आना हुआ प्रभु जी? बॉम्बे 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 से आके बाबू ने भोजन के लिए मंदिर ज्यासाठी आम्ही एवढं चढलेलो आहे सीतामायाचा, तो तुम्ही बघू शकता. बघू शकता तुम्ही दर्शन घ्यायला आलेला होता आपण. आदेश पाटील. बड़े बाबू ने सेवा 100 रुपया दिया. पाटिल साहेब, पाटील साहेब घुसशील का तू? मी घुसल का? बाबा बाबा घुसल का? घुसलो 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 म्हणते. तुम्हाला इकडे पण मंदिर बघायला भेटेल. सीतामातेची रसोई आहे. इकडे काय म्हणजे दर्शन केलं ते इकडे. आणि आता आपण इकडनं आलो आणि इकडे पूर्ण मार्केट आहे मंडळी. वरती एवढं इकडं बघा कुठे आलं एवढं वरती आहे. आणि म्हणजे तुम्ही इकडनं सीन बघू शकता काय सुंदर आहे. प्रत्येकाला वाढ क्रमांक दिले एरिया संपला. मंडळी असं सगळं आहे, तुम्ही हेही बघू शकता. जय बोलो हनुमान की. मंडळी लहान जय श्रीराम. जय श्रीराम. तो मंडळी लहान मुलांना पण खूप जोश येतो. आदेश पाटील आदेश पाटील. लहान मुलांना पण खूप जोश येतो. आणि तुम्ही हा सीन बघू शकता, असा काहीचा सीन आहे. तिथून आपण आलो इथे, आपण मगाशी दर्शन घेतलं. आणि इकडं खाली सुद्धा तो बघा तुम्ही, जो पाणी जो आपण बोलतो ना, जी धारा, या मंदिराचं प्रसिद्ध नाव आहे हनुमान धारा. ती जी धारा आहे ना, ती बघा ती वरतून बजरंगबलीच्या वरतून इथे सोडली जाते. तुम्ही इथेही तिचा लोक हातपाय धुत आहेत, कोणी सोबत घेऊन जात आहेत कॅनमध्ये. सो हे तुम्ही बघू शकता, असं सगळं आहे इकडे. मंडळी आमच्या शेजारी धर्म पण भेटलेला आहे आम्हाला. आम्हाला शेजारी धर्म भेटलेला आहे. आणि आता आमचा परतीचा प्रवास म्हणजेच उडण खटल्याचा परतीचा प्रवास. आता आपण भेटूया खाली. दृश्य तर तुम्ही मगाशी बघितलंच, काय परत दाखवायची गरज नाहीये. सो भेटूया आपण आता खालीच. मंडळी फायनली लागली, बॉर्डर लागली नव्हती, आता लागली. उत्तर प्रदेश में आपका स्वागत है. सुंदर कमान आहे, 3 स्तंभ उभारल्यानंतरही वाटतं. आता भेटूया पुढे, चला. सो मंडळी बराच वेळ झाला सोडून आम्हाला मध्य प्रदेश आणि आता आपण उत्तर प्रदेशमध्ये आलो आहोत. आणि आता ज्यासाठी आम्ही आलो होतो, म्हणजे ही जी ट्रिप आम्ही जी प्लॅन केली होती ती आम्ही केली होती प्रयागराजच्या महाकुंभच्या स्नानासाठी. शाही स्नान आम्हाला नाही भेटणार. शाही स्नानाच्या काहीतरी डेट्स आहेत म्हणजे, जसं की मकर संक्रांत झाली 29 तारीख आणि 3 तारीख, पण त्या तारखेला जाऊन स्नान भेटतच नाही नीट. सो जाऊन उपयोग नाही आम्हाला वाटला. हा पूर्ण 45 दिवसाचा जो आहे, जो दिवस महाकुंभचा चालू आहे, तेव्हा खूप असं महत्त्व दिलेलं आहे, जे की तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, सांगण्याची गरज नाही. पण जे कोणाला माहिती नसेल त्यांना सांगतो. हा जो महाकुंभ आहे, कुंभ हे 12 वर्षात भरलं जातं आणि महाकुंभ हे 144 वर्षात एकदा येतं. आणि ते फक्त प्रयागराजला येतं. कुंभ 4 ठिकाणी झालेले आहेत. आणि कुंभचं एक वैशिष्ट्य म्हणजे अमृत होतं ना, ते 4 ठिकाणी पडलं होतं देवाच्या हातून का कोणी जर हातून, एवढं मला प्रॉपर हिस्ट्री नाही माहिती. तर ते 4 जे पडले होते थेंब, ते एक उज्जैनला पडला होता, एक नाशिकला पडला होता, एक प्रयागराजला पडला होता आणि एक कुठे, एक हरिद्वारला पडला होता. 4 ठिकाणी कुंभ 12 वर्षात भरलं जातं. पण प्रयागराज एकमेव ठिकाण असं आहे का जिथे 144 वर्षांनी एकदा महाकुंभ होतं. आणि त्या महाकुंभाच्या स्नानासाठी आपण आज चाललेलो आहोत. सो आता आपण निघलेलो आहोत. आता वाजले संध्याकाळचे 7 आणि आम्हाला अजून पण तुम्ही बघू शकता 2 घंटा 19 मिनिट दाखवतोय. सो आता बघूया, पटापट जाऊया. आता आम्ही ऑलमोस्ट प्रयागराजला पोहोचलो. इथून मला वाटतं 15 किलोमीटर, 15 पण नाही, 13-12 किलोमीटर काहीतरी आहे, म्हणजे पोहोचलो ऑलमोस्ट. आणि आता आम्ही थांबलो आहोत बाबाजा धाबा रेस्टॉरंटला. आणि आपली मंडळी गेली आतमध्ये. इकडे अर्जित सिंग बसले बघा काउंटरला. अर्जित सिंग बघा, अर्जित सिंग. आणि आपली मंडळी कुठे बसली? आपली मंडळी बसली आहे तिकडे. बरंच जंगल दाटीन बसायला आले. स्वतः भेटूया, काहीतरी ऑर्डर करूनच केला. आमची अर्धी ऑर्डर आलेली आहे. ही आहे आमची पनीर हांडी आहे. इकडे आमची शेव भाजी आहे. हे काय उलटा सुलटा आहे, मला वाटलं पनीर दिसलं. ही शेव टमाटर भाजी आहे आमची. ही दाल तडका आहे आणि पनीरची भाजी आहे. आमची पनीर हांडी आहे. आणि स्पेशल 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 पनीर हांडी, प्रयागराज स्पेशल. ही पनीर हांडी आहे मंडळी.
असे सगळं आमचं. आणि आता रोट्या आहेत, अजून आमचा राईस आहे, बरंच काय काय मागवलाय. आता भेटूया आपण खाऊनच. चलो. आम्हाला नवीन चम्मच घेऊन आल्यात. धन्यवाद मंडळ आभारी. जरा अंदाज आला वाटतं नवीनच लागतं आहे ना चम्मच. अरे बरं भाज्याला रोट्या केव्हा येतील? आईला असती असती घाई 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 मजा आली त्याला. ठंडा हो जाएगा, मजा घालाएगा तू. क्या गुंडा बने करे तो. अरे असते असते ये तो पुरा सुसाट मारत. असा काहीसा किचन आहे आणि इकडच्या बऱ्याचशा डिश मटक्यामध्ये जातात अशा. अच्छा त्या रोटी वोटी सभा मस्त. आणि खरंच मी तुम्हाला हा धाबा हे करेल, सजेस्ट करेल की इकडं प्रयागराजला जर कोणी येत असाल किंवा आला असाल तर प्रयागराजच्या आधीच मला वाटतं 10 ते 11 किलोमीटर आधी तुम्हाला असा बाबाचा धाबा त्या या साईडला, आपण त्या साईडने येऊ, या साईडला तुम्हाला दिसेल नक्कीच. कुठला ओल्ड काय तोच आहे ना. सो नक्की तुम्ही सजेस्ट करेल, मस्त आहे, नक्की या. मंडळी आपण प्रयागराजला पोहोचलेलो आहोत जसं की तुम्ही बघितलं. आणि इकडे बघा, इकडेच आपल्याला सकाळी यायचं आंघोळ करायला. आम्ही पुलावरून बघतोय. सध्या तरी गर्दी दिसत नाहीये मंडळी, सकाळी जाम गर्दी. आता तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत नसेल बट सध्या तरी गर्दी नाही दिसत आहे मंडळी. आम्ही आलोय खरं पण आता आम्हाला इकडे रूम नाही भेटत आहे. आम्ही ऑनलाईन पण घरून पण चेक केलं तेव्हा ऑनलाईन दाखवले नाही. आता केलं तर आता पण आम्हाला इकडे रूम नाही भेटत. आता बघू हे लोक निघलेत खरं. आता आम्ही लोक गाडी पार्किंगला लावली आहे. तर आता आम्ही अशी बॅग घेतली आहे, म्हणजे आमच्या चौकांच्या आंघोळीचे कपडे घेतले. आता वाजले रात्रीचे 11. आपल्याला 4-4:30ला सकाळी आंघोळ करायचे. आता बघू आता चाललोय आपण सगळ्यांच्या इकडे तिकडे. भरपूर काही असतं तर असं बघू पुढे. आता आम्ही मस्त रिक्षामध्ये प्रवास करतो इलेक्ट्रिक. आता भेटूया पुढे. आम्ही ज्या रिक्षात बसतो त्या रिक्षाला आग लागली. इकडे बघा बाबा बाबा आग लागली. पला पला. वाचलो वाचलो, एकदा वाचलो रे वाचलो. बाबा बाबा रिक्षा फेल गेली आमची. ज्या रिक्षात म्हटले आम्ही बसलो. बरं या माणसाने सांगला तो एकदा आग लागली म्हटलं मस्ती करतं. अरा रा 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 म्हटले आग लागली आमच्या रिक्षाला. ज्या रिक्षाला मी बसलो होतो वाचलो एकदम. बघा खतरनाक वाचलो रे. काहीतरी पुण्य केलं असेल बाबा बाबा. दूर आला रे बाबा बाबा. बोललो मला तरी वाचलो. मंडळी रात्रीचे 11 वाजले तरी इकडे ट्रॅफिक बघा केवढी आहे. गर्दी नुसती लोकांची. 11 वाजले रात्री तरी. आणि इकडे कुठेतरी जत्रा भरली मंडळी बघा. फुल मोठी जत्रा आहे. माशाची जत्रापेक्षा मोठी वाटतं. आवडी जत्रा भरली. बघू आता आम्ही काहीतरी जुगाड करतो आणि आमचं नशीब. चले आता आम्ही पोहोचलेलो आहोत प्रयागराज महाकुंभ 2025च्या गेटावर. आणि रात्रीचे 11:15 झाले तरी लोक बघा मंडळी केवढे आहेत. सकाळी काय अवस्था असेल इथली. आपली मंडळी कुठे गेली काय म्हणजे. गेली तर भेटणार पण नाही लवकर. ऐका गेली तर भेटणार पण नाही मंडळी आपली मंडळी. असे बरेचसे गेट्स आहेत तुम्ही बघू शकता. तिकडे आलो तेव्हा पण भरपूर गेट्स होते. इकडे पण जाम गेट्स होते बघा. आलो आलो इकडे भरपूर असे गेट्स होते तुम्ही ते बघू शकता. खूप सारे. रात्री पण सगळं चालू आहे इकडे बघा. पुढचं पाणीपुरी वगैरे सर्व काही रात्री पण चालू आहे. पूर्ण मार्केटच चालू आहे जसं काही बघा. चहा कोणाला काय समोसा पापडी काय 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 सगळं काय झालं. लोक बघा रात्री पण एवढी प्रवास करतात. कुठे चालले आपण बघू आता पुढे. आता आपण घेतलाय चाय और भैया बोल रहे थे की चाय अच्छा नाही लगा तो पैसा मत देना. आणि सिरियसली तो बोला आधी एकच कप घ्या, चांगला वाटला तर प्या नाही तर नका प्या. आणि खरंच चहा खूप मस्त होता. मस्त आहे, अच्छा आहे चाय. आणि हे भाई भैया तुम्हारा बैनर दिखाओ. आणि यो नाम क्या तुम्हारा. हे बघा मंडळी एवढं सगळं 4 धाम पदयात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग. अभी महाराष्ट्र में आएगा तो हमसे मिलेगा. नाम क्या बताए. आणि मंडळी याची एक स्पेशल गोष्ट आहे का युट्यूब आणि याच्यासाठी नाही करत तो एकदम भक्ती करतो, दिखावा नाही करत. त्याच्यामुळे खरंच मस्त अच्छा लगा मिलके. सो मंडळी खूप रिसर्च केला आम्ही लोकांनी. आम्हाला काही रूम भेटले नाहीयेत. सो आता जशी हे लोक चालतायत तसे आता आम्ही पण चालतोय. आणि आता वाजले रात्रीचे 1:45. आणि आता आम्ही ठरलोय असाही 3:30 वाजता हे काय बोलतात त्याला ब्रह्ममुहूर्त 3:30 ते 4च्या दरम्यान आहे. सो असे 2 घंटे 3 घंटे आम्ही असे टाइमपास करून घालू शकतो. आमच्याकडे खूप सारे एंटरटेनमेंटसाठी लोक आहेत जसं की जय देशेकर, विनोद देशेकर आणि इकडे बॉडी बिल्डर, चायवाले असे खूप सारे लोक आमच्याकडे टाइमपास असतात. सो आम्ही विचार केला का स्टे करायचंच नाही, डायरेक्ट सकाळी आता आपण भेटू. आता बघू पुढे काय काय असेल दाखवतो तुम्हाला. चला आता आपण कच्च्या द्वारच्या इथे पोहोचलेलो आहोत.
आणि इथून पुढे 500-700 किलोमीटरला संगम चालू होतो. सो आजचा ब्लॉग आपण एंड करूया आणि याचा पुढचा जो ब्लॉग आहे तो लगेच आम्ही इथून चालू करू, पण तो बघायला भेटेल तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आजचा ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप सारं बघायला भेटलं असेल. आपण कुठे कुठे गेलो? आपण पहिले गेलो गेलो, त्याच्यानंतर चित्रकूटला गेलो, नंतर हनुमानधाराला गेलो, त्यानंतर आजचा महाकुंभचा शेवा रात्र तुम्हाला पोहोचत. आमची रिक्षा चालता चालता वाचली. आम्ही खूप नशीब घेऊन रिक्षा हा देवाची कृपा. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला खूप एन्जॉय केला असेल. इन एनी रिझन आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी घ्या. बाय बाय.